काय नाव आपलं? सोपान आश्रम सोनूने सरपंच आहे का? सरपंच देवगाव आहे. देऊळगाव आहे. हा बरं, तुमच्या गावात विकास झाला का काही? हा भरपूर चालू बी आहे सध्या काम आमची. बरं, कोणा केला तो विकास? रामगोड साहेबांना रायमुलकर साहेबांना. काही सांगता येईल ठळक 2-4 कामं असं? काम आता एक सभा मंडप चालू आहे 20 लाखाचा. हा इथं चालू आहे. पाठीमागत 10 लाखाचा आहे. बरं बरं परत आपल्या 35 लाखाचे सिमेंट रोड आलेले मंजुरात झालेली. बरं 10 लाखाचा गट्टूचं काम आहे. परत बरं. नंतर परत आमच्या मंगल कार्यालयामध्ये पेवर ब्लॉकचं काम टाकलेलं आहे. जवळपास विकास हा काही राहिला तर होते समजा माझं. होणार आहे. मग पुढे चालूच राहणार आहे. आहे वातावरण द्यायचं. वातावरण फुल वातावरण आहे. बाकीचं वातावरण मग बाकीचं आमच्या गावात नाही सांगू शकत. आमच्या गावात पक्ष म्हणजे फक्त एकच राहणार धनुष्यबाण शिवसेनेचा. ठीक आहे. ते सगळे काय नाव आपलं? अलीकडे बाबाराव श्रीजी सोनूने. काय सांगा तुम्ही आता? जनसामान्याचे नेतृत्व मागील जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून प्रत्येक कामात आमच्या आमदार साहेबाचा पुढाकार असतो. पण आमचं स्थानिक नेतृत्व किंवा जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बळीराम मापारी व आमदार साहेब धनंजयदेवी जेव्हाही फोन केला की बळीराम मापारी यांचे प्रत्येक काम सोडवण्याचे किंवा प्रत्येक माणसाचं समाधान करण्याची भूमिका तुमची शिंदे साहेबाची कामे तुमची लाडकी मुख्यमंत्री योजना असो, पीक विमा असो, 1 रुपयात पीक विमा, काही 3-3, 4-4 घरात जे खाते ती एका घरात लाख रुपये भेटलेली मदत, म्हणजे असे बरे वैयक्तिक गावपातळी बी खूप काम आहेत. बऱ्याच मंडळींनी सांगितले, मी पण सांगू शकतो मला की दलित रस्ते काही भरपूर जे 5-25 लाखाची झालेले कामं मागच्या 5 वर्षाचा हिशोब जर केला जवळपास आतापर्यंत आमच्या गावात म्हणजे जवळपास 5-5.5 जल जीवनचं जवळपास 41 कोटी काहीतरी लाख रुपयात मोठं काम आहे. असे जर सांगायचं ठरलं तुम्हाला 5 मिनिटं कामं सांगायला लागतं. हो बरोबर. आणि याच्यापेक्षा बी सार्वजनिक विकास, सार्वजनिक प्रत्येक विकास तुमच्या विहिरी असो, तुमचे घरकुल असो, अनेक दुसरी स्थानिक लोकांची जी समजा समस्या असतात तुमच्या कधी दुःखात सुखात प्रत्येक वेळेस आमचं स्थानिक नेतृत्व आमदार साहेब एखाद्यास मे करून पोहोचायला जरी लेट झाली ती प्राध्यापक बळीराम मापारी असो, आमच्या तालुक्यात शिवसेना आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे भागवनराव पाटील असो, हे प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाला इथं समाधान भेटणारी मंडळी. त्या हिशोबाने समजा की बा आमच्या गावात आमच्या सर्व गावकरी मंडळीच तुम्ही ज्येष्ठापासून छोट्या मुलापर्यंत डॉक्टर संजय रायपूर म्हणून सांगते. मी दिनकर शिवाजी रणबावळे, देऊळगाव वायसा. विकासाचं सांगायचं झालं तर रायमुळकर साहेबासारखा माणूस आम्हाला लोणार तालुक्याला परत कोणी दुसरा लादणार नाही. का सांगायचं तुम्ही त्यांचा स्वभावच नाही तर त्यांचं कर्तव्य बी एवढं आहे की 5 वर्षाचा मुलगा जरी त्यांच्याकडे गेला तरी काम होतं आणि 80 वर्षाचा म्हातारा गेला तरी पण त्यांचं काम होतं. त्यासाठी रायमुळकर साहेब एक तळागाळातले माणसं येतं आणि तळागाळातल्या माणसाचा विकास कसा होईल हे सतत झटणारे ते माणसं आहेत. आज हा तालुका सोडा अख्खा बुलढाणा जिल्हा, आता आम्ही इथं बॉर्डरवर आलो, आमच्या इथून 1 किलोमीटरवर तो दुसऱ्या जावीत मतदारसंघ आहे, पण आम्ही शेवटच्या तळाला आहेत आणि आमच्या शेवटच्या तळाच्या माणसाची हाक जर कोणी ऐकत असेल तर तो फक्त एकच माणूस आहे, ते संजयजी रायमुळकर साहेब. आम्ही कशीही हाक दिली फक्त त्यांच्या कानापर्यंत पोहोचायचीच, फक्त त्याला हे आहे की कानाला गोष्ट आली म्हणजे त्या माणसाचं काम झालं. अहोरात्र 24 घंटे काम करणारा माणूस फक्त आमच्या लोणार मतदारसंघातला फक्त एकच माणूस आहे आणि तो फक्त संजयजी रायमुळकर. त्यांनी विकासाचे कामाला तुम्हाला आता प्रत्येकाने त्यांच्या विकासाचा जर पाढा वाचला, पण त्यांच्या विकासाचं जर सांगायचं झालं तर ह्या गावात माणसाला उभं राहायला जागा नव्हती. ह्या इथं अतिक्रम झाले, दुनियादारीचे लफडे झाले, पण आता या ठिकाणी 4 गाड्या जरी एका सोयीनं मोठ्या लंबारे कंटेनर उभे केले तरी बी राहू शकतात. हे कामं त्यांचे विकासाचे कामं चालूच आहेत. आजूबाजूला कॅमेरा फिरवा, हे बघा हे विकासाचं काम चालू आहे. त्या गावात जवळजवळ आतापर्यंत जसे ते आमदार झाले आतापर्यंत आमच्या देऊळगावलाच 50 कोटीचे कामं दिले त्यांनी. 50 कोटीचे कामं आमच्या देऊळगावलाच चेकला दिलेले. हो, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी नाही. त्यांनी जिथे हाक मारली तिथे उभा राहण्यासारखे आमचे लोक आहेत.
आमच्या मध्ये तर शिवसेनेचे रायमुळकर साहेबच बरोबर येतं, कारण की कोणतेही काम जर पडलं समजा जर फोन लावला तर ते असं म्हणत नाहीत की नंतर करतो का उद्या करू का फोन लावू, इकडून फोन गेल्याच्या नंतर लगेच 5 मिनिटात काम होतं. मग याच्या पलीकडे काय पाहिजे समजा. आणि त्यांनी सांगितलेले काम इथं लोणार तालुक्यात जे आमचे समजा बळीराम भोमापारी आहे, नंदू भोमापारी आहे, छोटे मोठे काम जरी असलं समजा त्यांच्याकडे बी केलं तरी आमदार साहेबाकडनं जाता यांच्याकडे बी केलं तरी ते 5 मिनिटात काम करून देतात. आता असाच राहील. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.